हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ना माझा मागच्या सोमवारचा आहे. म्हणजे श्रावण महिन्यातला जो शेवटचा सोमवार होता ना त्या दिवशी मी शूट केला होता. पण कामाच्या ह्याच्यामध्ये माझं ते एडिटिंग वगैरे राहून गेलं, म्हणून मग मी तो आज अपलोड करते. तर इथे मी ना संध्याकाळच्या म्हणजे मुलं शाळेतनं 3-3:30 वाजता येतात. तर त्यांचं असं झालं होतं की त्यांना भाजी न आवडती भाजी असेल तर संध्याकाळचं थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे असतं. आणि आज मला पण टाईम नव्हता, त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी इथे मॅगी बनवते. मॅगी जास्त करून नाही बनत घरात असं फार, पण आज म्हटलं चला पटकन होईल असं. आणि त्यांना पण म्हणजे कधीतरी ठीक आहे, त्याच्यासाठी मी तर मॅगी बनवली. आणि मला परत शॉपमध्ये पण जायचं होतं, कारण माझे 1-2 कामं होते ते पण आवरायचे होते मला. तरी ते मुलांना खायला वगैरे दिलं. आणि त्याच्यानंतर माझं एक मेशोचं पार्सल आलं होतं, जे सकाळीच आलं होतं पण मी ओपन नव्हतं केलं. तर त्याच्यानंतर मी आता हे ओपन करून पाहते. म्हणजे ते मी किचनसाठी वुडनचं एक रॅक मागवलं होतं. फर्स्ट टाईम मेशोरून मी एवढं थोडंसं असं म्हणजे कॉस्टली मागवलं. म्हणजे कॉस्टली म्हणजे 550 अराउंड काहीतरी आहे ते, 580 रुपये असं काहीतरी. तर आता बघूया त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ते. ओपन करून म्हणजे रॅक होतं हे, मला असं वाटलं की ते जॉईंट असेल, पण त्याने ते ओपन सगळे सिंगल सिंगल असे पीस दिलेले आहेत. तर याची क्वालिटी वगैरे तर छान आहे. म्हणजे 550च्या मानाने तर खूपच चांगली आहे त्याची. म्हणजे हेवी आहे खूप असं जास्त. फक्त त्याला आता थोडंसं किचनला ते लावताना थोडंसं ड्रिल वगैरे करून ते लावावं लागेल, थोडंसं पॅक करून. आता त्याचा एक व्हिडिओ बघितलेला आहे मी, त्याच्यानुसार ते लावावं लागेल. तर ते लावून घ्यायचं म्हटलं की आता मला स्वयंच्या पप्पांचीच हेल्प लागणार आहे, कारण की मला तर ते जमणार नाही लावायला, जॉईंट वगैरे करायला. तर बघूयात त्याच्यानंतर ना. आणि मी त्याच्यानंतर मी पार्लरमध्ये आले आणि नवीन एक मशीन घेतलं आहे पार्लरचं, फेशियलचं, हायड्रा फेशियलचं. तर कोणतीही नवीन वस्तू आणली तर पहिले सगळ्यात आधी ती यूज करण्या अगोदर आपण पूजा करतो, त्याप्रमाणे मी पण इथे आपली छोटीशी पूजा, फुलं वगैरे लावून त्याची पूजा करून घेतली. कारण की ते मला पण आता संध्याकाळी वगैरे नंतर यूज करायचं होतं. हायड्रा फेशियलचे जे क्लायंट होते त्यांच्यासाठी, त्याच्या अगोदर म्हटलं त्याची पूजा वगैरे करून घेऊयात. आणि आता 7 वाजलेत, मला वाटतं 7, 7:15 झाले होते संध्याकाळचे. तर त्याच्यानंतर मग माझं सगळं आवरलं बाकीची कामं वगैरे. आणि मी मग म्हटलं आज थोडंसं लेट झालं तरी चालेल, पण आज मंदिरात जाऊन येऊयात आपण. कारण श्रावण महिना पूर्ण संपला तरी श्रावणाचं मंदिरात जायचं राहूनच गेलं होतं ते. म्हणजे हे जे मंदिर आहे ना घराच्या खूप जवळ आहे, आम्ही नेहमी जातो इथे. असं खूप मोठं पण आहे आणि छान वाटतं इथं, शांत. आता तरी थोडीशी गर्दी आहे ह्याच्यामुळं, सोमवार आहे त्याच्यामुळं. इतर वेळेस अशी गर्दी वगैरे नसते तेव्हा तर अजून छान वाटतं, एकदम शांत वाटतं तिथं. तर इथे आम्ही नेहमी जात असतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.